कोर्ट आणि शिवसेना आता एनसीपी याचिकांच्या सुनावणीच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येते। सुप्रीम कोर्ट शिवसेना आणि एनसीपी यांच्या याचिकांवर सुनावणीच्या तारखांचा खेळ करतंय असं सामनात म्हटलंय। तर सरन्यायाधीशांकडे देश मोठ्या अपेक्षेने बघतोय असंही यामध्ये म्हटलंय। तेलंगणातील प्रकरणांवरून सामनातनं महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आलंय। नेमकं काय म्हटलंय सामनात सविस्तर पाहूयात। पक्षांतर गद्दारीची प्रकरणं वाढत राहिली तर देशातली लोकशाही खरोखरच धोक्यात येईल असं मत सरन्यायाधीश यांनी व्यक्त केलं। पण सरन्यायाधीशांच्या अशा वक्तव्यांमुळे आशा पल्लवित होण्याचे दिवस आता संपलेत। कारण महाराष्ट्रानं पक्षांतर, पक्षफुटींना, आमदार खरेदी विक्रीला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठबळ देणारा निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या मनमानीचा कटू अनुभव घेतलाय। महाराष्ट्रात लोकशाहीचे धिंडवडे निघत होते तेव्हा सर्वोच्च न्यायालय लोकशाहीच्या किंकाळ्या एका हतबलतेने पाहत बसले होते। शिवसेना चिन्हासह फुटीरांना म्हणजे गद्दारांच्या हाती सोपवण्याचं घृणास्पद काम भारताच्या निवडणूक आयोगानं केलं। या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये वारंवार दाद मागून सुद्धा न्यायदेवता आंधळी, बहिरी आणि मुकीच बनली। माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी फुटीर गटाचा प्रतोद बेकायदेशीर ठरवला। राज्यपालांचा हस्तक्षेप, कारवाया चुकीच्या ठरवून हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आणि आपली जबाबदारी झटकून निवृत्त झाले असं सामनात म्हटलंय।